ह्याच्यामुळे हा घोटाळा 7 ते 8 वर्ष चालू शकला. 7 ते 8 वर्षामध्ये गोड बोलून त्याने सुरुवातीला रिटर्न्स दिले. नंतर ते इन्व्हेस्टमेंटवरचे रिटर्न्स परतावे हे थोडं द्यायला उशीर व्हायला लागला. मग शेवटी अगदी हा फ्रॉड बाहेर येण्याच्या अगदी शेवटाला काही महिने त्याने सलग लोकांचे पैसे तंगवल्यानंतर लोक शेवटी एकत्रित पोलिसांकडे गेली. कुणी एका मोठ्या माणसाने पोलिसांना फोन करून हे सगळं सांगितलं आणि मला आठवतंय त्यावेळेला पुणे आणि मुंबईमध्ये एक सेपरेट पोलिसांची विंग चालू झाली सिटी लिमोजिन नावाने, की तुमचे पैसे याच्यात गेलेत का, या ॲप्लिकेशन द्या आणि त्याच्यामध्ये काय डिटेल्स भरायचे आहेत ते सगळे आम्हाला सबमिट करा. ती केस आम्ही केलेली होती, ज्याच्यामध्ये मोडस ऑपरेंडी ही अशीच होती की तुम्ही 3 लोकांना तुम्ही आणा आणि तुम्ही परत केलेले तुम्ही गुंतवलेले पैसे तर तुम्हाला परत मिळतील, प्लस तुम्हाला आम्ही जेवढे पैसे तुम्ही आमच्या स्कीममध्ये टाकलेले आहेत आणि 3 लोकांना या स्कीमशी जोडून दिलेलं आहे, दुप्पट तुम्हाला आम्ही परतावा देऊ. सो अशा प्रकारचा एक फ्रॉड आहे जो 7-8 वर्षातही उलगडू शकतो आणि ते ॲब्सोल्युटली त्या क्रिमिनल फ्रॉडस्टरच्या माइंडसेट आणि कन्व्हिन्सिंग स्किलवरती किंवा किती वेळ तो ऑथॉरिटीज नियामक यांना अक्षरशः झुलवत ठेवतोय ह्या स्किलवरती अवलंबून आहे.